Dear students, I am Ghazala Sheikh welcomes you all after a long period of time in our YouTube channel Science Academy. In today's class, we have to see the second part of periodic classification of elements. This video is specially made for class 10th of Maharashtra State Board for English and semi-English medium students. If you are new on my channel, then please do subscribe, like and share the link of that video. Before getting started, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पिरियडिक क्लासिफिकेशनचे दोन इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं क्लासिफिकेशन जे आपण पाहिलं आहे ते होतं डोब्रायनर्स ट्रेट्स और डोब्रायनर्स ट्रायड्स आणि सेकंड पाहिलं आपण न्यूलँड्स ऑक्टावेज. ज्यांनी माझा पहिला व्हिडिओ म्हणजे या चॅप्टरचा फर्स्ट पार्ट पाहिलेला नाही आहे त्यांनी प्लेलिस्टमध्ये जाऊन तो पार्ट पहिल्यांदा पाहून घ्या आणि मग हा पार्ट पहा, जेणेकरून तुम्हाला हा चॅप्टर समजण्यासाठी सोपा जाईल. मी इथे शॉर्टमध्ये रिवाइज करते. डोब्रायनरनं काय म्हणलं, ही अरेंज द एलिमेंट्स इन ॲन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास, विच मीन्स डोब्रायनर consider the atomic masses of elements. He make the group of 3 elements which show similar property. He called them as a triads. तीन एलिमेंटचा एक ग्रुप ज्यामधील सगळ्या एलिमेंटचे प्रॉपर्टीज सारखे आहेत अशा ग्रुपला त्यानं म्हणलं ट्रायड्स. बट आफ्टर सम एलिमेंट्स ही फेल्ड टू क्लासिफाय the known elements, and then we study the next classification, that is Newland's octaves. Newland's compare the elements with musical octaves. He also arranged all the elements in an increasing order of their atomic masses, but he also failed to classify all the known elements at that time. He has some demerits also, so please see the first part of that video from playlist. Now today's video we have to see the another classification. डोब्रायनर आणि न्यूलँड्स फेल झाल्यानंतर, एलिमेंट्स क्लासिफाय करण्यामध्ये फेल झाल्यानंतर जे नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे ते म्हणजे मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. आपण असं म्हणू शकतो की मेंडेलिव्ह वॉज द फर्स्ट सायंटिस्ट हू क्लासिफाय ऑल द नोन एलिमेंट्स सक्सेसफुली, परफेक्टली. किंवा आपण त्याचं क्लासिफिकेशन वापरत नाही अभ्यासासाठी, पण सगळे माहीत असणारे एलिमेंट्स क्लासिफाय करण्यामध्ये जर कोणी सक्सेसफुल झालं तर तो एकमेव होता मेंडेलिव्हज तेव्हापर्यंत. सो मेंडेलिव्हजचं पिरियडिक टेबल कशावर बेस्ड आहे, मेंडेलिव्हजने काय काय म्हणलं, तर चला पाहूया आपण. मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इन द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. का आहे ते मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. का मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल हा इम्पॉर्टंट आहे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंटमध्ये, तर ही वॉज द फर्स्ट सायंटिस्ट or he was the first person who classify all the known element at that time. That's why it is the most important step in the classification of elements. During the period, that is during 1869 to 1872 AD, which means at the time of Mendeleev, how much elements are known? The 63 elements were known at the time of Mendelev's periodic table. At the time of Newland's octaves, 56 elements were known, and at the time of Mendelev's periodic table or Mendelev's classification, how many elements were known? तर किती? 63 elements were known. So Mendeleev considered the atomic mass of element was a fundamental property. कोणत्याही एलिमेंटचं जे इम्पॉर्टंट गुणधर्म आहे, प्रॉपर्टी आहे, फंडामेंटल मूलभूत गुणधर्म जे आहे, हे मेंडेलिव्हने कशाला कन्सिडर केलं तर ॲटॉमिक मास. इफ एनी वन ऑफ यू नो द ॲटॉमिक मास देन प्लीज कमेंट मी. ॲटॉमिक मासची डेफिनेशन माहीत असेल तर कमेंट करा, नसेल माहीत तरी कमेंट करा. मी तुम्हाला जेव्हा या चॅप्टरचे क्वेश्चन आन्सर्सचा व्हिडिओ बनवेन त्यावेळेस ॲटॉमिक मास एक्सप्लेन करेन. तर ॲटॉमिक मास हे फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. ॲटॉमिक मास हे फंडामेंटल प्रॉपर्टी कन्सिडर केलं मेंडेलिव्हनं, त्याला एक स्टँडर्ड क्वांटिटी कन्सिडर केलं आणि ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये सगळ्या एलिमेंटचं क्लासिफिकेशन
करायला त्याने सुरुवात केली. आतापर्यंत तेव्हा ना तुम्हाला क्लिअर झालं असेल की जे फर्स्ट क्लासिफिकेशन होतं डोब्रायनर ट्रायड्स, त्याने सुद्धा ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये एलिमेंट क्लासिफाय केलेत. न्यूलँड्सने सुद्धा ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्येच एलिमेंट क्लासिफाय केलेत. आणि मेंडेलिव्हने सुद्धा ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्येच एलिमेंट्स क्लासिफाय केले. सो वी कॅन से दॅट ऑल द थ्री सायंटिस्ट कन्सिडर्ड the atomic mass was the fundamental property of elements. Mendeleev also considered the atomic mass was the fundamental property, important property और मूलभूत गुणधर्म जे आहे एलिमेंटचं, म्हणजे जे काही एलिमेंट मध्ये होणारे चेंजेस आहेत, जे काही संबंधित प्रॉपर्टीज आहेत एलिमेंटचे, ते कशाशी रिलेटेड आहेत तर ॲटॉमिक मासशी रिलेटेड आहे असं मेंडेलिव्हचं म्हणणं होतं. तर त्याने काय केले, देन ही ट्रान्सफॉर्म धिस इन टू द पिरियडिक टेबल ऑफ एलिमेंट in accordance with the physical and chemical properties of these elements. इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये तर केलं त्यानं क्लासिफिकेशन, आणि कसं प्लेस केलं एलिमेंट्सला त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज स्टडी करून. आता फिजिकल प्रॉपर्टी कोणत्या स्टडी केल्या, केमिकल प्रॉपर्टी कोणत्या स्टडी केल्या, तर फिजिकल प्रॉपर्टीमध्ये त्याने त्यांची डेन्सिटी, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, ॲपिअरन्स हे स्टडी केलं. तर केमिकल प्रॉपर्टीमध्ये हे जे 63 एलिमेंट्स नोन होते, हे 63 एलिमेंट्स ऑक्सिजन सोबत किंवा हायड्रोजन सोबत हे 63 एलिमेंट्स, हे जे 63 एलिमेंट्स आहेत, हे 63 एलिमेंट्स ऑक्सिजन सोबत किंवा हायड्रोजन सोबत रिॲक्ट होतात का हे त्याने पाहिलं. जर ते ऑक्सिजन सोबत रिॲक्ट झालेत तर ऑक्साइड्स फॉर्म होतील, आणि ते हायड्रोजन सोबत रिॲक्ट झालेत तर हायड्राइड्स फॉर्म होतील. म्हणजेच या 63 एलिमेंट्सचे त्याने ऑक्साइड्स स्टडी केलेत आणि हायड्राइड्स स्टडी केलेत. ऑक्साइड्स आणि हायड्राइड्सची स्टडी करून, म्हणजेच केमिकल प्रॉपर्टीची स्टडी करून आणि फिजिकल प्रॉपर्टी, ज्याच्यामध्ये त्यांचं फिजिकल ॲपिअरन्स जे आहे, स्टेट म्हणूया आपण, म्हणजे ते कोणत्या स्टेटमध्ये असतात, सॉलिड, लिक्विड, गॅसियस, डेन्सिटी, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, हे फिजिकल प्रॉपर्टीज त्याने स्टडी केलेत. आणि फिजिकल आणि केमिकल हे दोन्ही प्रॉपर्टीज स्टडी करून ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये त्याने एलिमेंट्सला पिरियडिक टेबलमध्ये जागा दिली, किंवा त्याने त्याचा पिरियडिक टेबल बनवला. आपला नेक्स्ट पॉइंट तोच म्हणतोय, पहा, देर वेअर द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्राइड्स अँड ऑक्साइड ऑफ द एलिमेंट्स, मेल्टिंग पॉइंट्स, बॉइलिंग पॉइंट्स अँड डेन्सिटीज ऑफ द एलिमेंट्स अँड देअर हायड्राइड्स अँड ऑक्साइड्स. म्हणजे त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये हायड्राइड्स आणि ऑक्साइडचं मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगितलेला आहे. त्यांचे जे ॲटॉमिक मासेस आहेत ते सुद्धा त्याने मेन्शन केलेत. आणि हायड्राइड्स, ऑक्साइड्स म्हणजे डायटॉमिक हायड्राइड्स तयार होतील, ट्रायटॉमिक होतील, मोनोॲटॉमिक होतील, ऑक्साइड्स सुद्धा त्याच पद्धतीने ते सांगितलेत. आपण पुढे पाहणारच आहोत. आय होप तुम्ही बुक ओपन करून बसलेला असाल तर तुम्हाला तसं पिरियडिक टेबल दिसत असेल. मी इथेही दाखवेन. आणि नोटबुक, बुक सोबत घेऊन बसायचं व्हिडिओ सुरू झालं की, काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स तुम्हाला नोट डाऊन करता येतात. मेंडेलिव्ह फाउंड दॅट द एलिमेंट्स विथ सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज रिपीट आफ्टर अ डेफिनाइट इंटरवल. जेव्हा तो इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये या 63 एलिमेंटला क्लासिफाय करायला बसला, काही एलिमेंट्स जेव्हा तो इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहित गेला पुढे पुढे पुढे, तेव्हा त्याला असं समजलं की एका ठराविक टाइम नंतर, एका डेफिनाइट इंटरवल नंतर काही एलिमेंट्स त्यांचे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज सारखे दाखवतात. मग सारखे फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी दाखवणाऱ्या एलिमेंटला त्याने त्याच्या खाली लिहिलं. अँड बेस्ड ऑन दिस, ऑन द बेसिस ऑफ दिस फाइंडिंग्स, म्हणजे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर मेंडेलिव्हने त्याचा पिरियडिक लॉ सांगितला. इट्स व्हेरी सिम्पल, very easy to understand and to remember, so don't forget this law. What is Mendelev's periodic law? Then it is the properties of elements are periodic function of their atomic masses. Very simple. काय की एलिमेंट्सचे जे प्रॉपर्टी आहेत पिरियडिक फंक्शन आहेत, कशाचे? ॲटॉमिक मासेसचे. व्हॉट इज मीन बाय पिरियडिक फंक्शन? इट मीन्स दॅट द प्रॉपर्टी विच show similarity after a definite interval. ठीक आहे. पिरियडिक
फंक्शन म्हणजे काय की डेफिनाइट इंटरवल नंतर जे प्रॉपर्टी सिमिलॅरिटीज दाखवतात, जे काही चेंजेस दाखवतात, सिमिलॅरिटीज दाखवतात, त्यांना आपण म्हणतो पिरियडिक फंक्शन. आता हे कशाचे पिरियडिक फंक्शन आहेत एलिमेंट्स, तर त्यांच्या ॲटॉमिक मासेसचे. जसं जसं ॲटॉमिक मास इन्क्रीज होत गेलं तसं एलिमेंटचे जे प्रॉपर्टीज आहेत ते पिरियडिक फंक्शन दाखवायला लागलेत. हा जो लॉ आहे मेंडेलिव्हचा पिरियडिक लॉ जो आहे तो एक्झॅक्टली मॉडर्न पिरियडिक लॉ सारखाच आहे, फक्त इथं हा शब्द चेंज होऊन जाईल. त्यामुळे हे पाठ करून घ्या. हे पाठ करून घेतलात की तुम्हाला मॉडर्न पिरियडिक टेबल समजायला खूप सोपं जाईल. सो तर आपण पुढे चलूया. हा मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल तुम्ही इथं पाहू शकता. हे सिरीज दिलेत आणि इथे ग्रुप्स बनवलेत. इथे पाहू शकता 8 ग्रुप आहेत. हे पहा ऑक्साइड्स लिहिलेत त्याने, म्हणजे हे सुरुवातीचे जे 3 ग्रुप आहेत त्यांचे ऑक्साइड्स फॉर्म झालेत. त्यानंतर हे 4 ग्रुप जे आहेत त्यांचे हायड्राइड्स प्लस ऑक्साइड्स तयार झालेत आणि शेवटच्याचं फक्त ऑक्साइड्स तयार होऊ शकतात असं मेंडेलिव्हचं म्हणणं आहे. काय म्हणतोय, द वर्टिकल कॉलम्स इन द मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल आर कॉल्ड ग्रुप्स. हे जे दिसत आहेत तुम्हाला उभे कॉलम्स दिसत आहेत यांना ग्रुप्स म्हणतो. क्वेश्चन मे आस्क ऑन दिस पॉइंट इन अ बोर्ड एक्झाम, हाऊ मेनी ग्रुप्स आर प्रेझेंट इन मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. विद्यार्थी बऱ्याच वेळेस कन्फ्यूज होतात आणि मॉडर्न पिरियडिक टेबलचे ग्रुप्स लिहून टाकतात सरळ सरळ 18. सो बी केअरफुल. in Mendeleev's periodic table how many groups are present? Then 8 groups are present in Mendeleev's periodic table. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये 18 आहेत. तर इथे चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा, कन्फ्युजनचं कोणतीही शंका इथे राहू नये. सो वर्टिकल कॉलम्सला आपण काय म्हणायला लागलो, ग्रुप्स. आणि किती ग्रुप्स आहेत मेंडेलिव्हज पिरियडिक टेबलमध्ये तर तुम्ही पाहू शकता इथं रोमनमध्ये दाखवलेलं आहे. शेवटचा ग्रुप आहे 8वा. अँड हॉरिझेंटल रोज आर कॉल्ड पिरियड्स. हे जे हॉरिझेंटल रोज आहेत, आडव्या लाईनी दिसत आहेत तुम्हाला, यांना आपण म्हणतो पिरियड्स. देन वी हॅव टू सी द इम्पॉर्टंट फॅक्ट्स दॅट इज मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. तुम्हाला आतापर्यंत हे माहीतच झालं असेल की न्यूलँड सगळे एलिमेंट्स क्लासिफाय करू शकला नाही. न्यूलँड्सच्या पिरियडिक टेबलमध्ये कोणत्याही पद्धतीचे न्यूलँड्सच्या पिरियडिक टेबलमध्ये कोणत्याही न्यूलँडच्या पिरियडिक टेबलमध्ये नोबल गॅसेससाठी जागा नव्हती किंवा नवीन जे एलिमेंट्स डिस्कवर होतील त्याच्यासाठी न्यूलँडच्या पिरियडिक टेबलमध्ये जागा नव्हती. पण मेंडेलिव्हजने हे इम्पॉर्टंट फॅक्ट्स लक्षात ठेवता नवीन त्याचा जो पिरियडिक टेबल डिझाईन केलाय त्याच्यामध्ये त्याने बरेचसे डेव्हलपमेंट केले. ते कसे आपण पाहूया. तर सगळ्यात पहिला जो त्याचं मेरिट आहे तो काय म्हणतोय पहा, ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स वेअर रिवाइज्ड so as to give them proper place in the periodic table in accordance with their properties. For example, काय म्हणायला लागले, काही एलिमेंट्स चे जे ॲटॉमिक मासेस आहेत, काही एलिमेंट्सचे जे ॲटॉमिक मासेस आहेत ते त्याने रिवाइज केलेत, म्हणजे ते इम्प्रूव्ह केलेत. कसे बदललेत, म्हणजे जे अगोदर चुकीचे होते मासेस त्यांना त्याने बराबर करून लिहिलं. इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता. रिवाइज केलं. फॉर एक्झाम्पल पहा, प्रिव्हियसली डिटरमाइंड ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम, म्हणजे जे सुरुवातीला ॲटॉमिक मास बेरिलियमचं शोधण्यात आलं होतं ते होतं 14.09 14.09 विच ही वॉज चेंज्ड टू अ व्हॅल्यू ऑफ 9.4. So beryllium was placed before boron. हे तुम्ही पाहू शकता. जर हा मास रिवाइज केला नसता तर हा बोरॉनच्या पुढे आला असता. तुम्ही इथे पाहू शकता बेरिलियमचा मास 9.4 करण्यात आलं जेणेकरून बोरॉनच्या तो अगोदर आला. जर त्याचा तोच असला असता म्हणजे 14.09 असला असता तर तो नायट्रोजनच्या नंतर आला असता. म्हणजे त्याचे जे प्रॉपर्टीज आहेत किंवा त्याचे जे फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज आहेत ते मॅच नसते झाले आणि तो इथं बसू शकला नसता.
म्हणजे ओरिजिनल त्याचा जो ॲटॉमिक मास आहे तो किती आहे 9.4. हे मेंडेलिव्हजनं रिवाइज केलं, म्हणजे जे चुकीचे ॲटॉमिक मासेस होते त्याला त्याने बरोबर केलं. तर आपण पाहूया नेक्स्ट मेरिट. तर नेक्स्ट मेरिट काय म्हणतोय तर पहा, मेंडेलिव्ह केप्ट वॅकंट प्लेसेस इन द पिरियडिक टेबल फॉर एलिमेंट्स नॉट डिस्कवर्ड टिल. विच मीन्स मेंडेलिव्ह जेव्हा क्लासिफिकेशनला बसला होता त्याच्यावेळेस यू नो दॅट 63 एलिमेंट्स वेअर नोन, बट जे एलिमेंट्स डिस्कवरच झाले नव्हते त्याच्यासाठी त्याने त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये काही ब्लँक स्पेसेस सोडलेत, जागा सोडलेत. आणि पहा तो किती मोठा महान तुम्ही इथं पाहू शकता डॅश डॅश दिलेले आहेत. ठीक आहे, इथे ही ब्लँक स्पेसेस दिसत आहेत तुम्हाला. जे एलिमेंट्स डिस्कवर्ड नव्हते झाले त्याच्यासाठी त्याने त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये ब्लँक स्पेसेस सोडलेत. आणि तो किती ग्रेट सायंटिस्ट होता पहा. जे एलिमेंट डिस्कवर नव्हते झाले त्याचे प्रॉपर्टीज काय असतील हे त्याने सांगून ठेवलं, म्हणजे भाकीत करून ठेवलं. आणि तो त्याचा जो भाकीत होता तो खराही ठरला. देअर 3 ऑफ दीज अननोन एलिमेंट्स वेअर गिवन द नेम्स. जे माहीत नव्हतं अगोदर त्याने त्याला काय म्हणलं होतं, एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम अँड एका सिलिकॉन फ्रॉम द नोन नेबर्स अँड देअर ॲटॉमिक masses were indicated as 44, 68 and 72. मी इथे दाखवते तुम्हाला. हे 3 एलिमेंट्स डिस्कवर नव्हते झालेत, तर त्यांच्या जवळचे जे एलिमेंट्स आहेत 44, 68 and 72. ठीक आहे, तर त्यांच्या जवळपासचे जे एलिमेंट आहे तर याला त्यानं म्हणलं एका ॲल्युमिनियम, एका सिलिकॉन, एका जर्मेनियम, या पद्धतीने. म्हणजे हे नोन नव्हते पण त्याने काहीतरी त्याला नाव देता यावं म्हणून सुरुवातीला एक नाव म्हणजे एक नाव दिलं त्याला. पुन्हा हे नाव डिस्कवर झालेत आणि यांना नाव देण्यात आलं. पहा, याने ज्या एलिमेंटचे नाव माहिती नव्हते त्याचं सुद्धा ॲटॉमिक मास काढून ठेवलं, जे एक्झॅक्टली करेक्ट आलेलं आहे. पाहू शकता तुम्ही काय म्हणायला लागलं की सगळ्यात पहिल्यांदा एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम अँड एका सिलिकॉन फ्रॉम द नोन नेबरर्स अँड देअर ॲटॉमिक मासेस वेअर इंडिकेटेड ॲज 44, 68 अँड 72 रिस्पेक्टिव्हली. नॉट ओनली दिस बट देअर प्रॉपर्टीज वेअर ऑल्सो प्रिडिक्टेड. तेच म्हणलं पहा, त्यानं फक्त ॲटॉमिक मास नाही सांगितला तर त्यांचे प्रॉपर्टी सुद्धा प्रिडिक्ट करून ठेवलेत. लॅटर ऑन दीज एलिमेंट्स वेअर डिस्कवर्ड अँड नेम्ड ॲज स्कॅन्डियम. म्हणजेच एका बोरॉनला काय म्हणण्यात आलं, स्कॅन्डियम. सो केअरफुली हे तुम्हाला पाठ करून घ्यावं लागेल. एका बोरॉनला काय म्हणलं तर एका बोरॉनला म्हणले स्कॅन्डियम. एका ॲल्युमिनियमला काय म्हणले, एका ॲल्युमिनियमला मी तुम्हाला समजावं म्हणून हे झिगझॅग करायला लागले. एका ॲल्युमिनियमला नंतर नाव काय देण्यात आलं तर गॅलियम. अँड लॅटर एका सिलिकॉन वॉज नोन ॲज जर्मेनियम. म्हणजेच पहा, एका बोरॉनला काय म्हणले स्कॅन्डियम, एका ॲल्युमिनियमला काय म्हणलं तर गॅलियम अँड एका सिलिकॉनला काय म्हणलं तर जर्मेनियम रिस्पेक्टिव्हली. द प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट्स मॅच्ड वेल विथ दोज प्रिडिक्टेड बाय मेंडेलिव्ह. पहा, त्याने जे प्रॉपर्टीज सांगून ठेवले होते त्याच्यासोबत या एलिमेंटचे प्रॉपर्टी तंतोतंत जुळलेत. पहा, त्याने किती विचार केला असेल आणि किती विचार करून हे सगळं काही मांडून ठेवलं असेल. सी टेबल 2.4 जे तुम्हाला मी आता दाखवलं. ड्यू टू दिस सक्सेस ऑल वेअर कन्व्हिन्स्ड अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल अँड दिस मेथड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट वॉज ॲक्सेप्टेड इमिडिएटली. त्याने हे आता इतक्या सुटसुटीतपणे मांडणी केली. तर ऑफकोर्स हे त्यावेळेस सगळ्यांनी हे जे क्लासिफिकेशन आहे एलिमेंटचं ते मान्य केलं त्यावेळेस, म्हणजे 19th सेंचुरीमध्ये. त्यावेळेस सगळ्यांनी 18th सेंचुरीमध्ये हे सगळ्यांनी मान्य केले. पण पहा, याच्याही काही चुका झाल्या. पाहूया आपण. पहा, इथे तुम्ही पाहू शकता, इथे त्याने एका ॲल्युमिनियम गॅलियमचे जे काही प्रॉपर्टीज सांगून ठेवलेली आहेत. ॲटॉमिक मास दिले, डेन्सिटी दिली, मेल्टिंग पॉईंट दिले त्यांचा. त्यानंतर फॉर्म्युला काय असेल, नेचर काय असेल, ॲम्फोटेरिक ऑक्साईड. ॲम्फोटेरिक ऑक्साईड कशाला म्हणतात हेही तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंट करून मला सांगूही शकता. ठीक आहे, तर
पुढचं मेरिट पाहूया आपण मेंडेलिव्हचं. देअर वॉज नो प्लेस रिझर्व्ड फॉर नोबल गॅसेस. तुम्ही इथं पाहू शकता याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये. आता तुम्ही म्हणाल टीचर हे का त्याचं मेरिट झालं का? तर हो, पहा कसं झालं ते मी पुढे सांगते. इथं कुठेही नोबल गॅससाठी जागा नव्हती. आता जेव्हा नोबल गॅस माहीत झालेत, डिस्कवर्ड झालेत, त्याने या टेबलला कोणताही धक्का न लावता, कुठंही खाडाखोड न करता एक नवीन ग्रुप बनवला, ज्याला त्यानं नाव दिलं 0 ग्रुप, आणि सगळ्याच्या सगळ्या माहीत झालेल्या नोबल गॅसेसला त्या ग्रुपमध्ये टाकून दिलं. बघा किती हुशार होता. त्याने एवढी मेहनत वाया घालवली का? नाही. त्याने एक नवीन ग्रुप बनवला आणि त्या नवीन ग्रुपमध्ये सगळ्या नोबल गॅसेसला टाकून दिलं, ज्याला त्यानं म्हणलं 0 ग्रुप एलिमेंट. पहा, there was no place reserved for noble gases in Mendeleev's original periodic table. However, when noble gases such as helium, neon and argon were discovered. Students, be careful. सुरुवातीला म्हणजे मेंडेलिव्ह क्लासिफिकेशन करताना किती नोबल गॅसेस नोन झाले होते? हेलियम, निऑन अँड आर्गॉन, 3. ओके, were discovered towards the end of 19th century. Mendeleev created the 0 group without disturbing the original periodic table in which the noble gases were fitted very well. पहा, त्याचे 3 इम्पॉर्टंट मेरिट्स काय आहे? सगळ्यात पहिला त्याचा मेरिट काय की त्याने ॲटॉमिक मासेस रिवाइज केलं, ज्यामुळे बोरॉनच्या अगोदर बेरिलियमला ठेवता आलं. सेकंड, त्याने असे एलिमेंट्स जे डिस्कवर्ड झाले नव्हते त्यावेळेपर्यंत त्यांच्यासाठी ब्लँक स्पेस सोडलं. फक्त ब्लँक स्पेसच नाही सोडलं, तर त्यांचा ॲटॉमिक मास आणि त्यांचे प्रॉपर्टी सांगून ठेवलेत. आणि जेव्हा पुढे चालून ते एलिमेंट्स डिस्कवर झालेत, त्या एलिमेंट्सला त्यांच्या जागेवरती ठेवता आलं. आणि तिसरं सगळ्यात इम्पॉर्टंट जे मेरिट होतं मेंडेलिव्हचं, ते म्हणजे जेव्हा नोबल गॅस डिस्कवर झाले तेव्हा त्याने त्याचा पिरियॉडिक टेबलला कोणताही धक्का न लावता एक नवीन ग्रुप बनवलं आणि त्याला नाव दिलं 0 ग्रुप एलिमेंट. आता तुम्ही मला प्रश्न विचाराल, टीचर पण आपण तर आता मॉडर्न पिरियॉडिक टेबल वापरतो, मेंडेलिव्हचं पिरियॉडिक टेबल तर वापरत नाही. यानंतर एवढं चांगल्या पद्धतीने सगळं काही क्लासिफाय केलं, त्याच्या वेळेस माहीत असणाऱ्या सर्व एलिमेंटला क्लासिफाय केलं, सोबतच जे माहीत नव्हतं त्यांच्यासाठी जागाही सोडून ठेवली, त्यांच्या प्रॉपर्टीही सांगून ठेवल्या, नोबल गॅसलाही जागा दिली, तरी पण आपण मेंडेलिव्हचं पिरियॉडिक टेबल का वापरत नाही? हा प्रश्न तुमच्या डोक्यात नक्कीच येत असेल. आता या प्रश्नाचं उत्तर बघा. याने हे सगळं चांगल्या पद्धतीने केलंय, पण मेंडेलिव्हने काही चुकाही केल्यात जे निग्लेक्ट करता येणे शक्य नव्हतं. मेंडेलिव्हच्या चुकांमुळे मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल आत्ता आपण वापरत नाही. त्याच्या चुकांमुळे आपण आत्ता कोणता पिरियॉडिक टेबल वापरतो? तर मॉडर्न पिरियॉडिक टेबल. तर त्याने कोणत्या चुका केल्या हे आपण पाहूया. सो डिमेरिट्स और लिमिटेशन्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. आता सगळ्यात पहिला त्याचा जो डिमेरिट आहे तो म्हणजे द होल नंबर ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट कोबाल्ट अँड निकेल इज द सेम. पहा, कोबाल्टचा आणि निकेलचा जो ॲटॉमिक मास आहे तो सेम आहे. Therefore, there was an ambiguity regarding their sequence in Mendeleev's periodic table. पहा, दोन्ही एलिमेंटचं जर मास सारखं असेल तर त्याला प्रश्न पडला की मी कोबाल्टला अगोदर ठेवू की निकेलला अगोदर ठेवू, कारण दोघांचाही जो ॲटॉमिक मास आहे तो सारखाच आहे. पहा, मी तुम्हाला इथे दाखवते, तुम्ही पाहू शकता. कुठे गेलाय कोबाल्ट आपला? बघा, हा आपला कोबाल्ट. तर तुम्ही पाहू शकता कोबाल्टचा ॲटॉमिक मास आहे 59 आणि निकेलचाही ॲटॉमिक मास आहे 59. मग त्याला प्रश्न पडला की मी कोबाल्टला अगोदर ठेवू की निकेलला अगोदर ठेवू, कारण दोघांचाही ॲटॉमिक मास, म्हणजे त्याच्याकडे एक्झॅक्ट रिझन नव्हतं की त्यानं का कोबाल्टला अगोदर ठेवलं आणि निकेलला का नंतर ठेवलं. सो हे त्याचा एक मोठा डिमेरिट झाला. आता सेकंड डिमेरिट बघू आपण याचा. काय म्हणतोय? आयसोटोप्स वेअर डिस्कवर्ड लॉंग टाइम आफ्टर मेंडेलिव्हज पुट फोर्थ द पिरियॉडिक टेबल. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आयसोटोप्स माहित पाहिजेत. विदाऊट आयसोटोप्स तुम्ही हा मेरिट समजून घेऊ शकत नाही. तर आयसोटोप्स कशाला म्हणतात ते पाहून घ्या. आयसोटोप्स डिफरंट आहे आणि ॲटॉमिक नंबर सेम आहे. The elements which have same atomic number
बट डिफरंट ॲटॉमिक मास. पहा ॲटॉमिक नंबर सारखा आहे म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या सारखी आहे, बट प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखी आहे. आयसोटोप्स म्हणजे काय, तर आयसोटोप्स आर दोज एलिमेंट्स विच हॅव सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मासेस. फॉर एक्झाम्पल कार्बन तुम्ही पाहू शकता. कार्बन जो आहे, कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, ॲटॉमिक मास त्याचा 12 आहे. आता कार्बन आणखी आहे एक ज्याचा ॲटॉमिक नंबर तर 6 आहे पण ॲटॉमिक मास 13 आहे. आणखी एक कार्बन आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर तर 6 आहे पण ॲटॉमिक मास जो आहे तो 14 आहे. पहा तुम्ही इथं पाहू शकता ज्यांचे ॲटॉमिक नंबर सारखे आहेत पण ॲटॉमिक मास वेगवेगळे आहेत अशांना म्हणतो आपण आयसोटोप्स. न्यूलँड जेव्हा क्लासिफिकेशनला बसला तेव्हा आयसोटोप्स नव्हते माहीत. मग आता त्याने तर क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवरती केलेलं आहे, ॲटॉमिक मासच्या. मग जेव्हा आयसोटोप डिस्कवर झालेत त्याच्या म्हणण्यानुसार या तिघांना वेगवेगळ्या जागा द्यावे लागणार होते. पण खरं पाहता यांना वेगवेगळ्या जागा द्यायची गरज नाही, कारण हाही कार्बनच आहे, हा पण कार्बन. म्हणजे यांचे जे मॉलिक्युल्स आहेत, या तिघांचेही जे मॉलिक्युल्स आहेत ते सेम आहेत. त्यामुळे या तिघांना वेगवेगळ्या जागा देण्याची काहीही गरज नाही. पण मेंडेलिव्हच्या म्हणण्यानुसार या आयसोटोप्सला सेपरेट प्लेस देणं आवश्यक होतं. हा त्याचा एक मोठा डिमेरिट होता. आय होप तुम्हाला समजलं असेल. काय समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता, मी परत हे सांगेन समजावून. एवढं तर कळालं असेल तुम्हाला आयसोटोप्स आपण कशाला म्हणतो की ज्यांचे ॲटॉमिक मास सारखे आहेत. 666 ज्यांचे ॲटॉमिक नंबर सारखे आहेत 666. माझ्या बोलण्यात मागे पुढे होत असेल तर पॉज करा आणि नीट लक्ष देऊन पहा. मी परत सांगतेय आयसोटोप्स आपण कशाला म्हणतो, ज्यांचे ॲटॉमिक नंबर सारखे आहेत पण ॲटॉमिक मास वेगवेगळे आहेत त्यांना आपण म्हणतो आयसोटोप्स. आता यानं काय म्हणायला लागलं बघा. आयसोटोप्स वेअर डिस्कवर्ड लॉंग टाइम आफ्टर अ मेंडेलिव्ह पुट फोर द पिरियडिक टेबल. As isotopes have the same chemical properties but different atomic masses, a challenge was posed in placing them in Mendeleev's periodic table. हा मोठा चॅलेंज होता की मग त्यांना एक्झॅक्टली कसं ठेवायचं, हा मोठा प्रश्न झाला होता निर्माण, ज्यामुळे मेंडेलिव्हचं जे क्लासिफिकेशन आहे ते आपण मान्य केलेले नाहीये. त्यानंतर थर्ड बघा. When elements are arranged in an increasing order of their atomic masses, the rise in atomic mass does not appear to be uniform. It was not possible, therefore, to predict how many elements could be discovered between two heavy elements. पहा, हे जे atomic mass increase व्हायला लागलं यांच्यामध्ये काही रेग्युलर इंटरवल नव्हतं. तुम्ही पाहू शकता बघा, याचा 9.4 आहे, याचा 11, याचा 12, 14, 16, 19, 23, 24, 27.3, 28. म्हणजे ठराविक नाही, म्हणजे दोननेच वाढायला लागलेत किंवा एकनेच वाढायला लागलं असं काही नाहीये. त्यामुळे एक्झॅक्टली समजत नव्हतं की दोन एलिमेंटच्या दरम्यान आणखी किती एलिमेंट्स डिस्कवर होऊ शकतात. हा त्याचा मोठा एक ड्रॉबॅक आहे किंवा डिमेरिट आहे. अँड द नेक्स्ट डिमेरिट वॉज द पोझिशन ऑफ हायड्रोजन. हा सगळ्यात मोठा डिमेरिट. ऍक्च्युली आता सुद्धा हायड्रोजनची डेफिनाइट पोझिशन डिसाइडेड नाहीये. मेंडेलिव्हला प्रश्न पडला की आता पहा का प्रश्न पडला त्याचं रिझन पाहून घ्या. हायड्रोजन शो सिमिलॅरिटी विथ हॅलोजन्स. तो हॅलोजन सोबत सुद्धा सिमिलॅरिटीज दाखवतो, हे तुम्ही वाचून घ्या नंतर. पहा हॅलोजन सोबत सुद्धा सिमिलॅरिटीज दाखवतो. म्हणजे तो हॅलोजन म्हणजे कोण, क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि ॲस्टॅटिन हे हॅलोजन्स आहेत. सिमिलॅरिटी दाखवतो. त्याचसोबत तो ग्रुप 1 मधल्या एलिमेंट सोबत सुद्धा सिमिलॅरिटीज दाखवतो. फॉर एक्झाम्पल, द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन इज H2 while the molecular formula of fluorine, chlorine and fluorine are F2, chlorine and Cl2 respectively. In the same way, there is a similarity in the chemical properties of hydrogen and alkali metals. पाहतो यांच्या सोबत सुद्धा सिमिलॅरिटी दाखवायला लागलाय आणि अल्कली मेटल सुद्धा दाखवायला लागले. There is a similarity in the molecular formula of the compounds of hydrogen alkali
मेटल्स. पहा आता हे तर दाखवतच होतं, पण काय केलं, हायड्रोजनचे कंपाऊंड फॉर्म केलेत. पहा हायड्रोजनला अल्कली मेटल सोबत रिॲक्ट केलं तर पहा NaH NaCl. ठीक आहे, तुम्ही अल्कली मेटलला हायड्रोजन सोबत जरी रिॲक्ट केलं तरी हा फॉर्म्युला तयार होऊ लागला. क्लोरीन सोबत केला तरी NaCl, म्हणजे एक मेटल आणि एक नॉन मेटल या पद्धतीने हे सिमिलॅरिटीज दिसायला लागले होते. पाहताच म्हणायला लागले, देर इज अ सिमिलॅरिटी इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाउंड्स ऑफ हायड्रोजन alkali metals sodium potassium formed with chlorine and oxygen. On considering the above properties, it cannot be decided whether the correct position of hydrogen is in the group of alkali metals or in the group of halogen. एक्झॅक्टली त्याला कशासोबत ठेवावं हा मोठा प्रश्न पडला. तुम्ही पाहू शकता इथे कंपाऊंड्स ऑफ हायड्रोजन दिलेत. हायड्रोजनला जर क्लोरीन सोबत रिॲक्ट केलं तर HCl, ऑक्सिजन सोबत रिॲक्ट केलं तर H2O आणि H2S. तसंच अल्कली मेटल्सला जर तुम्ही क्लोरीन सोबत रिॲक्ट केलात तर NaCl, ऑक्सिजन सोबत केलात तर Na2O आणि सल्फर सोबत केलात तर Na2S. पहा म्हणजे हायड्रोजन सोबत सुद्धा सेम फॉर्म्युला तयार व्हायला लागलाय, अल्कली मेटल सोबत सुद्धा सेम फॉर्म्युला तयार व्हायला लागलाय. यामुळे एक्झॅक्टली मेंडेलिव्हजला समजत नव्हतं की त्याने हायड्रोजनला हॅलोजन सोबत ठेवावं की त्याने हायड्रोजनला अल्कली मेटल सोबत ठेवावं. हा त्याचा एक मोठा डिमेरिट आहे. त्यानंतर याचे आणखी 2 इम्पॉर्टंट डिमेरिट्स आहे जे मी याच्यामध्ये सांगितलेलं नाहीये, पण तुम्ही हे नोट करून घ्या. मी तुम्हाला दाखवेन. आपण मागे जाऊया थोडंसं पिरियोडिक टेबलवरती. पहा त्याने एक सगळ्यात मोठी चूक केली. एका ठिकाणी 2 एलिमेंटला प्लेस केलं. ठीक आहे, हे जे त्याची चूक आहे. तर हे एक इम्पॉर्टंट त्याचा डिमेरिट सुद्धा आपण म्हणू शकतो. सो हे झालेत मेंडेलिव्हजचे मेरिट्स, डिमेरिट्स, मेंडेलिव्हजचा पिरियोडिक लॉ. तर वी मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ. वी विल सी second chapter of chemistry, that is periodic classification of elements, third part. पण जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा माझे अगोदरचेही विद्यार्थी असाल तर या चॅनलची लिंक, व्हिडिओजची लिंक सगळ्यांना शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या या प्रामाणिक प्रयत्नाला जर तुम्ही लाईक केलात तर दाद मिळाली असं मी समजेन. सो सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, लाईक करा, शेअर करा आणि ऑफकोर्स तुम्हाला काहीही अडचण असेल तर कमेंट करा. सो वी विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ. डू जॉइन अस इन द नेक्स्ट व्हिडिओ.